नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 लेसन आहे इंडेक्स 7 स्टँडर्ड मॅथमॅटिक्स 6 लेसन जो आहे इंडेक्स त्यामध्ये ए हा बेस आहे आणि एम जो आहे तो हा इंडेक्स आहे. याला कसं वाचतात? ए टू दी पॉवर एम, ए raised to the power m. और याला असंही म्हणतात mth power of a. आता हेही कळत नसेल, लक्ष द्यायचं आहे. हा बेस जो आहे तो जरा बोल्ड फॉर्म मध्ये मोठा लिहायचा असतो आणि हा स्मॉल फॉर्म मध्ये लिहायचा असतो आपल्याला इंडेक्स. समजा असं लिहिलं आपण 3 into 3 into 3 into 3 मल्टिप्लिकेशन ऑफ 3 itself. How many times? 1 2 3 4 is equal to 3 raised to power 4. It means 4th power of 3 or 3 raised to the power 4. इज इट क्लिअर नाऊ? स्मॉल टाईप मध्ये आणि डोक्याच्या वर लिहायचं, याच्या वरती लिहायचं अप साईडला, खाली नाही, ना तर मिनिंग चेंज होतो टोटली. लक्ष द्या नीट. तर आपण सुरुवात करतोय 6 लेसन इंडेक्स. तर त्यामधलं फर्स्ट आपण एक्झाम्पल बघू. लक्ष द्यायचं आहे. इंडायसेस 6 लेसन आहे. इंडायसेस सॉरी इंडेक्स प्लुरल फॉर्म आहे आणि त्याचं अनेक वचन जे म्हणतो आपण ते इंडायसिस आहे. तर प्रॅक्टिस सेट 26 दिसतोय. प्रॅक्टिस सेट 26 मध्ये आपण कंप्लीट द टेबल बिलो. टेबल मी आखलेलं आहे. एक एक्झाम्पल त्यामध्ये तुम्हाला सॉल्व करून ऑलरेडी दिलेला आहे. 1 एक्झाम्पल इज सॉल्व्ड हिअर ऑलरेडी. टेबल इज लाईक दिस सिरियल नंबर्स. इंडायसेस नंबर इन द इंडेक्स फॉर्म मध्ये असणाऱ्या कॉलम मध्ये बेस, इंडेक्स, मल्टिप्लिकेशन फॉर्म अँड व्हॅल्यू. हा फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलेला आपल्यासाठी. 3 raised to power 4 or 4th power of 3. बेस 3. इंडेक्स जो ऑफ साइडला असतो स्मॉल फॉन्ट मध्ये तो इंडेक्स. मल्टिप्लिकेशन फॉर्म म्हणजे 3 3 3. हाऊ मेनी टाइम्स? 4 times 3. यू कॅन रीड 4 times 3. 4 times 3. It means 3 3 3. 3 3s are 9. 9 3s are 27. 27 3s are 81. This one is the value. Product of these all. या सगळ्यांचा प्रॉडक्ट जो येतो तो इथे लिहायचा. आता इथे आपल्याला एक ब्लँक स्पेस दिलाय. बेस किती आहे? 16. व्हेरी सिंपल. इंडेक्स जो वरच्या बाजूस असतो 3. Multiplication form. How many times? 16. 3 times. 16 into 16 into 16. 16 चा 256. 256 into किती करायचं आपल्याला? किती? त्याचा आन्सर आपल्याला दिलाय 4096. बुकमध्ये जरा चेक करतो मी, म्हणजे एक्झाम्पल दिलेलं ते फिल इन ब्लँक्स आहे की ऑलरेडी दिलेलं आहे. एक सेकंद जरा टेक्स्ट बुक ओपन करा आणि बघा एक्झाम्पल मध्ये काय दिलंय. तर ब्लँक स्पेस आहे त्या सगळ्या. तर त्याचं किती येणार आहे? 4096. 16 into 256 into 16 करा. You will get the answer. Then see here. What is base? -8. Index 2. If numbers are negative, put bracket, round bracket. Then how many times -8? 2 times. -8 into -8. 2 times. तुम्हाला हा रूल माहिती आहे. 2 times 4 times निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह येतो. 8 8 64. ह्या फिलिंग ब्लँक्स आहेत.
आणखी कोणत्या बघून घ्या जरा, बुकमध्ये आधी लिहिलेलं होतं आपण इकडे. ओके, थर्ड एक्झाम्पल झाला आपला. फोर्थ बघा, 3/7, 3/7, 3/7. दोन last two columns are given to us. How many times 3/7? 3 times. So base is 3/7 to the power 1, 2, 3, 3 times. So base is 3/7, index 3. Last example, which one? Fifth. 4th power of -13. Base is -13, index 4. -13 into -13 into -13 into -13, 4 times. याचा प्रोडक्ट करा. 169 into 169, 13 square into 13 square. So you will get final answer 28,560. इथे मी 561. Square of 13 into square of 13, product calculate करा. Within short period you can find out the product. आता हा एक्झाम्पल आहे त्यामधला सेकंड. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. डायरेक्ट सॉल्व करतो मी या ठिकाणी. इज इक्वल टू 2 into 2 into 2, 3 टाइम, 4 टाइम, 5 टाइम, 6 टाइम, 7 टाइम, 8 टाइम, 9 टाइम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. How many times 2? 10 times 2. How to calculate? याचा प्रोडक्ट कसं करायचं? इट्स अप टू यू. प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे करेल. 4, 8, 16, 16 टू जा 32, 32 टू जा 64, 64 टू जा 128, 128 टू जा 256, 256 डबल 512, 512 चा डबल 1024, 1024. तुम्ही कसंही काढा, एकदम करा, वेगवेगळे करा. 2, 4, 8, 16, 32 into 32. You can calculate that one also. Is equal to how many times 5? 3 times. Very good. 5 into 5 into 5. Very simple. 5 5s are 25. 25 5s are 125. Cube of 5. याला क्यूब पण म्हणतात. क्यूब ऑफ 5. ओके. नेक्स्ट, 4th root of -7. Multiplication form. -7, -7, -7, -7. So 49 into 49 you can calculate, or what you can do, cube of 7 is 343. 343 into 7. You can do like this. 3. This will be negative and negative. Final answer will be positive. 343 into how many? 2401. 7 square, 49 into 49 you can calculate. You will get 2401. Next example, that is which one? 4th one example. This तो है. Is equal to how many times -6? 3 times.
निगेटिव्ह नंबर ऑड टाइम आला 3 टाइम 5 टाइम 7 टाइम तर फायनल आन्सर निगेटिव्ह असणार आहे, कन्फर्म. इवन नंबर आला 2 टाइम 4 टाइम 6 टाइम 8 टाइम तर पॉझिटिव्ह आन्सर असणार आहे. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, फायनल आन्सर निगेटिव्ह. क्यूब ऑफ 6. What is the cube of 6? 36 into 6. You can calculate 6 into 36 into 6. 6 6 are 36, so 216. How many times 9? 1 time, 2 time, 3 time. 81 into 9. You can write down like this also. Final answer 9 ones are 9, 9 8s are 72, 729. Positive answer, positive. 1 time 8 is equal to 8. Each and every number has index 1. प्रत्येक नंबरला इंडेक्स 1 असतो. आपण ते लिहित नाही, पण इमॅजिन करायचं आहे की तिकडे 1 आहे. 8चा इंडेक्स 1 आहे. ओके, फॉर कन्व्हिनियंट आपण ते कायम लक्षात ठेवायचं. आता इथे 4/5 हाऊ मेनी टाइम्स? 3 टाइम्स. पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला नो नीड टू यूज ब्रॅकेट. हे तुम्ही असंही लिहू शकता, इज इक्वल टू. तुम्हाला प्रॉडक्टचं माहिती आहे, न्यूमरेटरचं न्यूमरेटरमध्ये 4 इंटू 4 इंटू 4, 5 इंटू 5 इंटू 5. याच्यामध्ये क्रॉसची गरज पडत नाही. ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये क्रॉस करतो आपण. इज इक्वल टू 16. 16 4 जा 64 अपॉन 125. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज लास्ट वन आय थिंक सो. 1/2, negative 1/2 second time, negative 1/2 third, negative 1/2. How many times negative? Negative negative positive, negative negative positive. Positive into positive, you will get final answer positive. So you can write 1 into 1 into 1, 1, 2, 4, 2 2s are 4, 4 2s are 8, 8 2s are 16. So value of this is 1/16. Any doubts? काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. मी आजपर्यंत 7वीचे आपण हे एक्झाम्पल कोणतं सोडवतोय, प्रॅक्टिस सेट 26. याच्या आधीचं 1 पासून 25 पर्यंत सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. तुमच्या पुढे प्रश्न असेल आधीचे कसे बघायचे, तर तुम्ही माझा चॅनल आहे यूट्यूबवर, चव्हाण सर सर्च करा. सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा आणि 7th स्टँडर्ड शोधा. इंग्लिशमध्ये लिहिलं असेल ते इंग्लिशसाठी असेल, सेम इंग्लिशसाठी. 7, 8, 9, 10 ह्या सगळ्या स्टँडर्डचे माझे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ कंटिन्यू दररोज एक सब्जेक्ट, एक क्लासचा एक व्हिडिओ देत असतो मी. तुम्ही बघा आणि अभ्यास करा. समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोण शिकवतो ते महत्त्वाचं नाही, आपल्याला समजलं पाहिजे. इट्स ओके. हॅव अ गुड डे.